रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, नॅक A++ मानांकन प्राप्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त, सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध, अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक, पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस, नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे शनिवारी 20 जून रोजी पहाटेच्या सुमारास एका धाडसी दरोड्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घराच्या जिन्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीने लुटून नेली आहे. घरातील सदस्य जागे होऊन त्यांनी आसपास फोन फिरवले आणि त्यापैकी एकाने 112 क्रमांकावर कोपरगाव तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले. पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित दरोडेखोर तिथून पसार झाले. पोलिसांनी रात्रीच्या अंधारात त्यांचा शोध सुरू केला असता एका शेतात ते बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली. त्यापैकी एका जणाला जेरबंद करण्यात आले. मात्र उर्वरित 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध कोपरगाव तालुका पोलीस घेत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नाटेगाव येथील रहिवासी फिर्यादी लक्ष्मण भास्कर मोरे हे आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले असताना 20 जून रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास 5 दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या जिन्याचे कुलूप तोडले. चोरटे घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील लोक जागे झाले. मात्र आरोपींनी लक्ष्मण मोरे यांच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवत दरोडेखोरांनी घरात ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातील 2,500 रुपये बळजबरीने चोरून नेले. चोरी केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एका आरोपीला पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले असून त्याचे नाव बादल जनता चव्हाण, राहणार झरूळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आहे. मात्र त्याचे इतर 4 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरीचे सत्र सुरू असून ते रोखण्याचे आव्हान दोन्ही पोलीस ठाण्याच्या नवीन ठाणेदारांसमोर आहे. नाटेगाव येथील घटनेचा कॉल येताच नवीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्काळ आपले पथक तेथे पाठवले. पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेथे पोहोचले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे तालुका पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे. इथून पुढील काळात देखील तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा तत्परतेने काम करण्याची गरज असून अशीच अपेक्षा आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. काय अधिकची माहिती आहे का सांगा. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 BNS कलम 310(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये नाटेगावच्या एका शेतकऱ्याचं फिर्याद घेऊन त्याच्यामध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे. पहाटे 3च्या सुमारास 5 चोरटे त्या घरामध्ये आणि परिसरामध्ये प्रवेश करतात, चोरीचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणच्या वृद्धाला धक्काबुक्की ढकलून देतात. अशा स्वरूपाची ही फिर्याद आहे. त्याच्यामध्ये 2,500 रुपये चोरीला गेलेले होते आणि त्याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला. नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांचा जलद प्रतिसाद डायल 112च्या माध्यमातून तर याच्यामुळं हे यश मिळालेलं आहे. याच्यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे त्याला आज माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची आम्ही पोलीस कोठडी घेतलेली आहे. इतर जे 4 आरोपी आहेत त्यांचा शोध आम्ही घेतोय. त्यासाठी आम्ही 2 वेगळी पथकं तयार केलेली आहेत. हा जो दरोड्याचा प्रयत्न किंवा दरोड्याचा हा प्रकार आहे तर हा गंभीर गुन्हा म्हणून समजला जातो. अलीकडल्या काळामध्ये घरफोडी किंवा चोऱ्यासारखे गंभीर प्रकार रोखण्यासाठी हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा याचा आम्हाला फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये लवकरच आम्ही इतर आरोपी पण पकडू जेणेकरून पुढील होणाऱ्या प्रॉपर्टी विरुद्धच्या याच्यामध्ये तिचे गुन्हे रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू अशा अपेक्षा आहे. मी आपल्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं सतर्क राहा जेणेकरून ही लोक आपल्या घरात किंवा परिसरामध्ये चोरी किंवा इतर गुन्हे करू शकणार नाहीत. तात्काळ पोलिसांना संपर्क करा. पोलीस आपल्या सेवेशी
सदैव तयार आहे.